मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। प्रोपराइटर यासीन अंसारी। मानव समाचार, मानवता के हक में। आज कॉम्प्युटर वाटायचा कार्यक्रम आहे। गेल्या 4 महिन्यापासून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांना कॉम्प्युटर प्रिंटर देण्याचं काम मी सातत्याने करतोय। उत्तर महाराष्ट्र हा तसा 5 जिल्ह्याचा आणि 54 तालुक्याचा एवढा मोठा मतदारसंघ आहे, पण प्रत्येक शाळेला कॉम्प्युटरची गरज असल्यामुळे प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर देण्याचं काम मी करतोय। हा निधी माझा पुरत नाही तर माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र दरडे यांचा निधी घेऊन सुद्धा हा कॉम्प्युटर वाटण्यासाठी तो यूज केलेला आहे। यापुढेही शाळेसाठी जे जे काही असतील साहित्य ते मी देण्याचं काम या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने करणार आहे। गेले 19 वर्षापासून प्रलंबित प्रश्न बरेचसे शिक्षण खात्यातले होते, पण ह्या 4 वर्षाच्या माध्यमातून बरेच प्रश्न मी मार्गी लावले। जुने पेन्शन योजनेसारखे असतील, 20% वाले असतील, 20% 40% वाले असतील, फरक बिल असतील, पेंडिंग बिल असतील, मेडिकल बिल असतील, असंख्य प्रश्न मी या शिक्षक मतदारसंघामध्ये सर्व लोकांचे कामाला मार्गी लावले। 7 तारखेला मी एक आंदोलन पुण्याला केलं, त्या ठिकाणी 110 लोकांचे मी ऑर्डर्स काढलेले आहे। मी 15 दिवसापूर्वी आयुक्तांना आणि संचालकाला पत्र दिलं होतं की आमच्या प्रलंबित प्रश्न आहे ते तुम्ही लवकर मार्गी लावा। ते मार्गी लावले नाही, त्यामुळे मला नाईलाज असतो रस्ता रोक करायला लागला आणि त्या माध्यमातून आमच्या शिक्षकांना न्याय देण्याचं काम मी सातत्याने केलं। 12-12, 15-15 वर्षापासून बिगर पगार हे लोक काम करत होते, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सातत्याने मी भांडलो, आंदोलन केले, मोर्चे काढले, मरण उपोषण केले। ते आता कुठेतरी या सरकारने आम्हाला न्याय दिला। मागच्या मार्चमध्ये 1160 कोटी रुपये मिळून आमच्या राज्यातले साधारणतः 95 ते 97% बांधव आज 20% पगार घेतात, याचाही मला अभिमान आहे। माझ्या काळामध्ये मला सांगायला 1-2 गोष्टीचा अभिमान आहे। एक तर प्रत्येक शाळांना माझ्या निधीमधनं काही ना काही गेलं आहे। कॉम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, हायमॅक्स असेल, पुस्तक असेल, काही ना काही देण्याचं मी कोणत्या प्रकारची छोटी शाळा आहे मोठी शाळा आहे असं डोक्यात न ठेवता सगळ्या शाळांना सरसकट देण्याचं काम मी आत्तापर्यंत केले आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या शिक्षकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम मी सातत्याने करणार आहे। किशोर भाऊ दलाले शिक्षक आमदार, उनकी तरफ से कंप्यूटर जो है तो बांटा गया और बड़ी खुशी की बात है कि उन्होंने कोई भेदभाव ना करते हुए छोटी स्कूल मोटी स्कूल ना देखते हुए सभी स्कूल को कंप्यूटर दिया है। और अभी प्रोग्राम शुरू में मुझसे वादा किए कि जो भी और 2-4 स्कूलें रह गई है उनका भी नाम दो, इंशाल्लाह मैं उनको भी दूंगा। तो मैं उनको बहुत नेक ख्वाहिशात के साथ ये बोलना चाहूँगा कि उन्होंने बहुत अच्छा काम किया, लोगों के दिलों तक पहुँचा और हमारी ख्वाहिश रहेगी की आइंदा भी वो ऐसा करते रहे। माझ्या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि सेवेमध्ये मी इतका धडाडीचा शिक्षक आमदार कधी बघितला नाही। किशोर भाऊ दलाले यांनी जे काम केलं शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ते अतिशय महान आहे, कारण का एवढा मोठा निधी त्यांनी खर्च केलेला आहे। शिवाय शाळांचे प्रश्न सोडवण्याचं काम, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आत्तापर्यंत कुणीही केलं नाही, मंत्रालयातून सुद्धा झालं नाही। एवढं मोठं काम त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे। खरं म्हणजे त्यांचं कौतुक या गोष्टीसाठी केलेलं आहे की त्यांचा स्वतःचा निधी 100% खर्च करून त्यांनी त्यांच्या भावाचा निधीसुद्धा या ठिकाणी वापरलेला आहे। म्हणजे ही शिक्षणाबद्दलची आस्था आहे। आस्था असल्याशिवाय कुणी एवढं मोठं काम उभं करू शकत नाही। मी किशोर भाऊंच्या कामाला खूप धन्यवाद देतो, खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।